नमस्कार. आज आपण बनवणार आहोत गरमागरम वडापाव. त्यासाठी आपण काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर आपल्याला याची जाडी भरडी अशी पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. त्यात जिरं, हिंग घालायचं आहे आणि आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला चांगला भाजला की त्यामध्ये आपल्याला ही आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरीची आपल्याला पेस्ट परतून घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे, कढीपत्ता घालायचा आहे आणि त्यात आपल्याला बटाटे हे शिजवून घेतलेले आहेत मी, ते आपल्याला असे हातानेच कुस्करून त्यामध्ये घालायचे आहेत. त्यात मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर घालून आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे आणि आपल्याला एका प्लेटमध्ये आपल्याला ही काढून घ्यायची आणि थंड झाली की आपल्याला थंड करून घ्यायची आहे आपल्याला ती. त्यानंतर इकडे एका भांड्यामध्ये मी बेसनचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये मी हिंग, मीठ, हळद, थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडासा सोडा घातलेला आहे खायचा आणि पाणी टाकून त्याचं असं बॅटर करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जी बटाट्याची भाजी आहे ना आपली, ती त्याची आपल्याला असे गोळे करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ते काय करायचं आहे, पिठामध्ये बुडवून आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. तर त्याआधी मी काय केलं आहे, ती छोटी छोटी पिलावळं पाडून घेतलेत. ती आपल्याला तळून आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि जे आपण बटाट्याचे चपटे गोळे केले होते ना, ते आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत बेसन पिठामध्ये बुडवून. त्यानंतर आपण काय करायचं, हे वडे व्यवस्थित दोन्ही बाजूंनी तळून घ्यायचं. पीठ कच्चं नाही राहिलं पाहिजे. व्यवस्थित तळून घेतली की काढून घ्यायचे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही पिलावळं घेतलेली आहे तळलेली, त्यात लसूण घातलं आणि घरगुती लाल तिखट घालून त्याची आपल्याला चटणी करून घ्यायची. इकडे मी पावामध्ये ती चटणी टाकली, वडा, आणि त्याच्यावरती मिरची ठेवायची. झाला आपला गरमागरम वडापाव तयार. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा.